मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. आपल्या महाराष्ट्रातच विविध जिल्ह्यात मराठीचा लहेजा बदलत जातो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या बाहेरही एक वेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते? आज जाणून घेऊया त्याच मराठी भाषेबद्दल. महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी संस्कृती जपली जाते. मध्य प्रदेशातील इंदोर, गुजरातमधील बडोदा या ठिकाणी मराठी राज्यकर्त्यांनी राज्य केलं. तसंच तामिळनाडू राज्यातील तंजावर येथेही मराठ्यांनी राज्य केलं. त्यामुळे तिथे तंजावर मराठी बोलली जाते. कावेरी नदीच्या दक्षिणी तीरावर वसलेल्या तंजावरमध्ये मराठ्यांच्या राजवटीच्या व इतिहासाच्या खुणा दिसतात. शहाजीराजे यांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी तंजावरचा प्रदेश जिंकला होता. व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले राजे होते. तंजावर जिंकल्यानंतर व्यंकोजी राजे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला तंजावर येथे येण्याचं आवाहन केलं आणि त्यावेळी जवळपास 5 लाख मराठ्यांनी तंजावर येथे स्थलांतर देखील केलं होतं. तंजावरचे राजे मराठी भाषिक असल्यामुळे मराठी भाषेला तेथील स्थानिक तमिळ भाषेची जोड मिळाली. त्यामुळे ती भाषा महाराष्ट्रातल्या मराठीपेक्षा थोडीशी वेगळी वाटते. याच भाषेला तंजावर मराठी किंवा दक्षिणी मराठी असं देखील म्हटलं जातं. याच तंजावरचा थेट संबंध मराठी नाटकाशी देखील आहे. मराठी नाटक आणि त्याचा थेट तंजावरशी असलेल्या संबंधावरील एक डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलाय.